जेव्हा 1947ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतासमोर अनेक मोठे प्रश्न होते. त्यातील एक प्रश्न हा होता की भारताची राष्ट्रीय भाषा कोणती असणार. सी राजगोपालाचारी यांनी साऊथ इंडियामध्ये हिंदी कंपल्सरी करण्याचा प्रयत्न तर केला, पण त्यानंतर साऊथ इंडियामध्ये हिंदीच्या विरोधात आंदोलन चालू झाले होते. संविधानातील आर्टिकल 343 नुसार हिंदी आणि इंग्लिशला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करण्यात आलं. यामुळे हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. मग का खूप लोकांना असं वाटतं की हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे? या गोंधळामागे अनेक कारण आहेत. भारताची राष्ट्रीय भाषा कोणती, हा जर प्रश्न तुम्ही कोणाला विचारला तर खूप सारे लोक याचं उत्तर देतील की हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे. पण वास्तविकता ही आहे की भारताकडे कोणतीही राष्ट्रीय भाषा नाहीये. हिंदी आणि इंग्लिश ही आपली ऑफिशियल लँग्वेज आहे, ना की राष्ट्रीय भाषा. जरी हिंदी भाषा भारतातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक भाषा असली तरी हिंदी भाषा कधीच राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित करण्यात नव्हती आली. जर मग हिंदी आपली राष्ट्रीय भाषा नसेल तर खरंच आता भारताला एक राष्ट्रीय भाषेची गरज आहे का? कारण भारतामध्ये भाषेवरून वाद सुरू झाले आहेत.